सर्वदा ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपति बाप्पा मोरया गणपति बाप्पा मोरया गणपति बाप्पा मोरया अनंत कोटी ब्रह्मांड नाही आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचचर्याची निर्मिती झाली त्या पंचचर्याच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी मन्मथ माऊली महाराज संत ज्ञानेश्वर माऊली महाराज संत तुकाराम महाराज या संताच्याही चरणी माझा दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपो अनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जो हा 21 दिवसीय भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रावण मास मासोत्तम मास पवित्र मास श्रावण मास या मासामध्ये अगदी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने ज्यांनी 21 दिवस शिव महापुराण कथेचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये नियोजन केलेलं आहे असे महेश स्वामी यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आजचा दिवस ज्यामध्ये अनेक चतुर्थ्या येतात वर्षामध्ये 12 चतुर्थ्या असतात त्यामध्ये 4 महिन्याला एकदा अंगारिका चतुर्थी येते असा पवित्र असणारा दिवस गणेश भगवंताची पूजा करण्याचा दिवस कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस म्हणजे आजचा महान असणारा दिवस ज्यामध्ये अतिशय सर्वांना आनंद वाटावा अशी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सगळ्यांकडून पूजा करून घेतलेलीच आहे तरी सुद्धा गणपतीचं कसं काय वर्णन व्हायचं एवढ्या वेळात आपल्याकडे फक्त अर्धा पाऊण तास थोडंसं सांगा ज्या वेळेला काल पार्वती मातेचा जन्म झालेला आहे आणि ज्या वेळेला गणेशाचा जन्म होणार आहे त्यावेळेला आपण सगळं सांगणार आहे म्हणून थोडीशी माहिती असते त्यांचं वर्णन थोडं केलं पाहिजे
कुठल्या भगवंताचा एक दिवस नसतो, पण आपल्याकडे वेळ नसतो म्हणून भगवंतासाठी एक तरी दिवस पूजा अर्चा करावी. व्रत उपासना आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी त्या गणपती भगवंताची पूजा करणं म्हणजे बुद्धीची देवता गणपती देवता. ते आज आपण दिवसभर केलेलंच आहे. पण खरं तर माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य पराणकर बाबा राजलिंग शिवाचार्य पराणकर बाबा यांच्या चरणी नतमस्तक हो. माझे आई वडील, माझे सासू, माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक हो. शिव महापुराण कथा काल पार्वती मातेचा जन्म उत्सव साजरी केला. आज विशेष महत्व. अगोदर आपण गणपतीकडे जाऊन मग आपल्या कथेकडे येऊ. या गणपतीचं जन्माचं कारण काय थोडस सांगणार आहे, जास्त नाही सांगणार. कारण काय, पार्वतीला वाटलं की असं आपल्या हक्काचं कुणीतरी असलं पाहिजे, हक्काचा पुत्र असला पाहिजे. पार्वतीला वाटलं. आताच्या पार्वत्यांनी मनात जरी आणलं तरी हक्काचा पुत्र नाही. कधीपर्यंत आहे हक्काचा? 4 तांदूळ पडेपर्यंत. आपल्या हक्काचा आहे. पुन्हा आपल्या हक्काचा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आताच्या पार्वतीने लक्षात घेतलं पाहिजे. पार्वती मातेला वाटलं कोणीतरी हक्काचं असलं पाहिजे. का? कार्तिक सुद्धा पार्वतीचाच पुत्र आहे. शिवाचा म्हणजे पार्वतीचाच आहे ना. पण पार्वतीला वाटलं नाही. आता कहाणी इतकी सुंदर आहे पण आता सांगायला असं वेळ नाही. येणारच आहे ते वरनं. जयन विजयानं सांगितलं बाई हा काही तुझा पुत्र आहे का? शिवाचा पुत्र आहे, शिवाचा आज्ञाधारक आहे. तुझं असं कोणीतरी असलं पाहिजे. तुझा सुद्धा आज्ञाधारक पुत्र असला पाहिजे. काय करावं बरं? शिव परमात्म्याला विनंती केली. कार्तिक माझा पुत्र नाही, तुमचा आहे. देव म्हणले माझा आणि तुझा काही वेगळा आहे का? नाही, माझा आज्ञाधारक नाही. कारण कार्तिक स्वामीने आज्ञेचं उल्लंघन केलं होतं. ते आता आपण कथा आल्यानंतर सांगू. तितकं विश्लेषण आज नाही. मग तुमची आज्ञा पाळली, माझ्या आज्ञा मोडली, मग कसा माझा आज्ञाधारक असत? माझ्या आज्ञाचा असा पाळणारा पाहिजे. आता ते पुढे आणखी जास्त विश्लेषण करू. पार्वती मातेने हट्टाला आल्यानंतर काय केलं? पण मला असं पाहिजे की माझ्या हक्काचा पुत्र पाहिजे. देव म्हणले अगं तू जगाची जननी आहेस का? माया बाप शिवशक्ती दोघा चरणी माझी भक्ती. बाप ब्रह्मांडाचा धनी, माय विश्वाची जननी. तू विश्वाची जननी आहेस. मी निर्गुण निराकार आहे, तू सगुण साकार आहेस. मी फक्त करतान करवित आहे, तू आपली सत्ता गाजवणारी आहेस. आता हे सगळं तुझंच आहे. माझं जरी तुला वाटत असेल तरी तुझंच आहे. पार्वती माता म्हणाले नाही, मला माझ्या हक्काचं पाहिजे. हा तुमचा आहे, मला माझ्या हक्काचा पाहिजे. बिल्ली भवानी शिवब्रह्मचारी तुझ्या हक्काचा, अखिल ब्रह्मांडाची जननी आहेस ना तू. असं कर ना, तुझ्या अंगावरच्या मळापासून नाही, मळीपासून एक असं साचा तयार कर, त्याच्यामध्ये प्राण आण आणि तो तुझा पुत्र होऊन जाईल. सांगितलं कोणी? करता करविता. आणि आपली गाजवायची सत्ता. जे काय म्हणले तुम्ही म्हणताय ना तसंच. अंगावर चंदनाचं उठणं लावलं, त्या उठण्याचा एक गोळा तयार केला, त्याचा साचा तयार केला, त्यामध्ये प्राण आणण्यासाठी शिव परमात्म्याची भक्ती केली. शिव परमात्म्याची भक्ती केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. देवा याला प्राण द्या. प्राण असा
साचा तयार झाला, त्याच्यामध्ये प्राण आला आणि त्याला नाव दिलं विनायक. का? माझ्या विनयाचं रक्षण करणार आहे म्हणून नाव विनायक दिलं. त्याला सांगितलं बाबा जास्त काही करू नको, कोणी आलं ना मध्ये सोडायचं नाही. विनायक म्हणला आई आज्ञा, तू जे म्हणशील ते. आईची आज्ञा पाळणारा पुत्र म्हणजे विनायक. तू जे म्हणशील ते. कोणालाच नाही तर कोणालाच नाही. शिव परमात्मा स्मशानामधून सहज आले, सहज जाऊ लागले. त्या दिवशी आपण मस्त वर्णन घेणार आहे. आज आता शॉर्टकट रस्त्याने चल. आई तुम्हाला आईची आज्ञा म्हणत असते, कोणालाच नाही ना, कोणालाही नाही. बाहेर उभा टाकले स्मशान भूमीमधून. शिव परमात्मा सहज आले आणि सहज असंच मध्ये जाणार. लावला दंडवाळवा. मध्ये जायचं नाही. अरे तू कोण आहेस? मी कोणी का असना, पण मी मध्ये जाऊ देणार नाही. एवढा उद्धट. माझ्या कैलासावर माझ्या आज्ञेशिवाय दुसरा कुणीच नाही. कुणाची आज्ञा पाळत आहे मी सांगत नाही. एवढा उद्धट बालक. नंदीला बोलवून घेतलं. नंदीला सांगितलं अरे तुझ्या शिंगाने याला टाक तिकडं. नंदी महाराज सरळ धावत धावत आले. शिंगावर उचलणार याने दांडू चालवा केला. नंदी महाराज 4-5 कोलांट्या उड्या खात मागच. एवढा उद्धट. भगवान विष्णू आले, ब्रह्मदेव आले, सगळे देव जमा झाले. काय झालं देवा? अरे कैलासावर कुठलं उद्धट पोरग आले काय माहिती. आतापर्यंत या चराचरामध्ये माझ्या आज्ञा मोडणारा असं कुणीच नाही. पहिलं आहे की माझ्या आज्ञाचं पालन करत नाही. विचार करा आता अशी मुलं मिळतील का? आया मिळतील का? जे की बापाची सुद्धा आज्ञा पाळणार नाहीत पण आईच्या आज्ञेचं पालन करतील. असे कलियुगामध्ये आहेत का माय? खाली बसले वाटते का असे आहेत म्हणून? चुकून सुद्धा डोक्यात आणू नाही. एवढा कोण असेल बाबा उद्धट? सांग नाव म्हणलं तरी सांगायला तयार नाही. कोण आहे म्हणलं तरी सांगायला तयार नाही. विधीचं विधान माझ्या भगवंताला काय माहिती नाही, पण विधीचं विधान असतं बघा. देवाला सुद्धा चुकलं नाही तर तुम्ही आम्ही मानव आहे, आपल्याला काय चुकणार? ज्यावेळेला भगवंताला एवढा राग आला, सगळे देव त्या ठिकाणी आले, भगवान विष्णू आले. सगळे देवांनी विचार केला एवढा उद्धट बालक कुणाचा असेल बरं? याला सांगून सुद्धा कळत नाही. देवा तुमचा क्रोध येण्याच्या अगोदर मी बघतो म्हणले. भगवान विष्णू सरळ गेले. भगवान विष्णूलाही मारलं मागलं. भगवान विष्णू म्हणले माझ्याही हातात नाही देवा काही, माझ्या सुद्धा हातच्या पुढचं आहे. काय करावं बरं? देवाला एवढा राग आला. देवाच्या हातामध्ये त्रिशूल होता. देवाने त्रिशूल घेतला, सरळच घातला मस्तकावर. एकीकडे झालं, शिवी एकीकडे झालं. झाल्यानंतर सगळे हळहळ करू लागले आणि जयान विजयाने जाऊन सांगितलं पार्वती तुझ्या पुत्राला सुद्धा देवाने मारलं. देवाला सुद्धा तुझा पुत्र आज्ञाधारक जमला नाही. सांगणार कुणीतरी लागतं का? निंदकाचे घर असावे शेजारी असावंच नाही का? निंदकाच्या हाती साबणाची ओढी, त्याने धुतली देहाची 5 ओढी. साधं नाही, निंदक असले पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये निंदक नाहीत ना तोपर्यंत आपलं जीवन अजून आपण योग्य दिशेने नाहीत बरं का. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये एक जरी निंदक आला ना त्या दिवशी आनंदाने भगवंता पुढे मस्त सूर धरून नाचायचं. देवा आज माझ्या जीवनाचे कल्याण झाले का? एक तरी निंदक दिलास. दे रे देव दे रे देवा संत सेवा फार दोन्हीकडे असावे निंदकाचे घर. दोन्हीकडे निंदकाचं घर असावं. भगवंताला मागून घ्या देवा कौतुक करणारी नको, पावलं पावली भेटतील.
ते फक्त तोंडापुरतं कौतुक करतात. कौतुक करणारे नको, तोंडापुरतं कौतुक करतात. पण ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना तेच पुढे येऊन विरोध करतात. म्हणून निंदक असू दे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. जया विजय सुद्धा जर त्यांनी सांगितलं नसतं तर पार्वती मातेला स्वतःचा हक्काचा पुत्र झाला असता का? सांगितलं पण बरं झालं ना का? अगं तुझा हक्काचं कोण आहे? तो देवाचा आहे. पण तुझं कोण आहे? सांगणारे लागतात हो जीवनामध्ये. निंदकाला कधी शिव्या देऊ नका. या कथेत एवढंच लक्षात घ्या. काय नाही लक्षात आलं 21 दिवसामध्ये तर एक लक्षात नक्की ठेवा. कारण मी सांगत असते दरवेळेला एका कथेमध्ये एक तरी लक्षात घ्या. काही जर नाही लक्षात आलं ना तर फक्त एवढं कथेत आम्ही ऐकलं म्हणून सांगा कोणाला पण. महेश स्वामींनी पुन्हा विचारलं ना तुम्ही काय ऐकलं कथेमध्ये, तर तुम्ही सांगायचं ताईने सांगितलं की निंदक जर असतील ना तर आपली प्रगती सुरू झाली. आपल्या जीवनामध्ये एक जरी निंदक असला, एक जरी माणूस आपला निंदा करू लागला तर आपण समजायचं आपण योग्य दिशेने नाही. आणि आपली सगळी स्तुती करतात तर आपण सांगायचं आपण कुठंच नाही. आपण कुठंच नाही. निंदक असले पाहिजे, भगवंताला मागितले पाहिजे. तशी जया आणि विजया, जया आणि विजया या दोघींनी सुद्धा जाऊन सांगितलं बाई अगं तुझा हक्काचा पुत्र, जो तुझ्या विनयाचा रक्षण करणारा पुत्र, आणि त्या पुत्राला तुझ्या पतीने मारलं ना का? तुझा आज्ञाधारक होता. हे शिव परमात्म्याला जमलं नाही. बघा सांगण्याची पद्धत बघा. एवढा मसाला बघायचं काम नाही. असं जर बोला म्हणलं तर वेळ नाही म्हणते, पण माल मसाला लावायचा म्हणला की वेळ काढून बोलते. बरोबर आहे? त्याच्यासाठी वेळ असते. मग तुझा पुत्र त्याचा वध झाला. धड एकीकडे आणि शिर एकीकडे झालं. मग किती पार्वती मातेला आनंद झाला असेल तो. अशी कुठली आई आहे असं वाटत. पार्वती माता गेली आणि शिव परमात्म्याच्या पुढे आक्रोश करू लागले. देवा माझा हक्काचा पुत्र, माझा विनायक, त्याचा तुम्ही वध केला. आता याचा वध केला ठीक आहे, पण याला जिवंत जर केलं ना तरच मी काय करत, अन्न पाणी घेईल. आई आई जगाच्या पाठीवर फक्त आई असते बरं का. आपलं हित बघणार नाही. ती आई आहे. अहो विचार करा, पुत्राचा वध झाला, धड एकीकडे शिर एकीकडे पडलं. त्या आईला काय वाटत असेल? त्या आईच्या भावना काय असतील? कोणतीच आई म्हणत नाही तुम्हाला किती पगार असू द्या. कोणती आई म्हणते का किती पगार आहे? विचारते का खाली बसलेले झोपले की काय? झोपलं का नाही? आज उपवास आहे, एखाद्या वेळेस झोपली लागण्याची शक्यता आहे. माणूस जेवण केल्यावर सतर्क असतो, पण उपाशी पोटी मात्र झोपी जातो. तसं तुम्ही नाही ना झोपलेले? नाही नाही. कोणत्या तरी आईला असं वाटेल का? कोणती आई विचारते का बाबा तुला पगार किती आहे म्हणून? स्वतः माझी आई पहिला शब्द असतो रात्री 1, 2, 2:30 ला सुद्धा माझ्या आईचा फोन असतो आणि पहिला शब्द असतो आज कीर्तन झालं का? मग काही खाल्लं की नाही? आराम. जगाच्या पाठीवर विचार करा. अजून सुद्धा माझ्या आईने प्रश्न केला नाही की तुला एका कीर्तनाला किती येत. अजून सुद्धा माझ्या आईने विचार केला नाही तू कशी. फक्त माझ्या आईचा पहिला प्रश्न असतो तू कशी आहे? आराम कर, काही खा. आपण तिला असं विचारतो का कधी फोन करू तू काही खाल्लं का? मग आतापर्यंत किती जण आहे तिथं? मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुले नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुले नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुले नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा,
आई ती आईच असते बरं का. जगाच्या पाठीवर आईसारखं दुसरं दैवत कुठलं नाही. आईसारखं दुसरं दैवत नाही का. एका घरामध्ये दोघं नवरा बायको असतात. आई वृद्ध असते. सुनबाईने विचारायचं, लेकाने विचारायचं, आई जेवली का ग. मुलगा किती वेळ घरात असतो. खाली बसलेले थोडं सतर्कतेनं आणि थोडं लक्षपूर्वक ऐका. मुलगा किती वेळ घरात असतो. सकाळी आणि संध्याकाळी. आई जेवली का. हो रे बाळा आत्ताच. अगं आईला जेवायला दिलं का. हो. आज काय छान भाजी करून दिली सासूबाईंना. आईंना आई आई आईंना खूपच छान. हिनं हो म्हणायचं. त्यानं विश्वास ठेवायचा. शेवटी बायको विश्वास ठेवायचा. मग विचार करा, काही दिवस गेले, आईची तब्येत खराब लागली. हिनं द्यायचं काय. 1-2 दिवसाची शिळी चपाती आहे ना ती द्यायची. आईच्या तोंडामध्ये एकही दात नाही. अगं आई तुझी तब्येत खराब झाली. किती तब्येत खराब होईल. तू जेवत नाही का. तुला भाजी चारची आवडत नाही का. नाही रे बाळा किती छान भाजी करते. अगदी गरम गरम मला आणून देते रे राजा. केली ना पहिली पोळी माझ्यासाठीच. खरंच काय तुझ्या बायकोचा स्वभाव आहे. काही दिवस झाले एक शेजारीण आली आणि शेजारी म्हणली, का हो एवढे वाटखाली शिळे तुकडे पडले, तुम्ही जेवत नाही का. ती म्हणली, माझा मित्र आला की मला जाऊन जाऊन जेव घालणार आहे. या वयात मित्र. मुलाला म्हणले, आईचे लक्षण काही ठीक नाही. शेजारणीनं सांगितलं, आईचे लक्षण काही ठीक नाही. आई असं म्हणली. बायकोला मध्ये भर पडली. बघा मित्र कोण असेल. दात. ज्यावेळेला माझा मित्र येईल ना त्यावेळेला मला नक्कीच मी खाईल असं म्हणायचे. तिने म्हणली, बघा म्हातारीचं एवढं वय झालं तरी म्हातारीचा चाळा गेला नाही. विचार करा, अशी म्हातारी ठेवावी कशाला घरामध्ये. काही उपयोग नाही असली आई ठेवून म्हणली. मग काही नाही तुला. मग माझ्या आई म्हणलं काय आवडतं सांग, मी ते ठेवून देतो तुला. ते म्हणली, मला फक्त तुमच्या आईचं काळीच आवडतं, मला काहीच आवडत नाही. तुमच्या आईमध्ये घेण्यासारखं काय आहे. फक्त काळीच आहे, ते द्या का मला. तो तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. मग यानं म्हणला आईला, आई तुला मला 2 दिवस फिरायला जायचं का. राजा कुठं जायचं रे. तू म्हणशील ना तर मी स्मशानात सुद्धा यायला तयार आहे रे राजा. मी विचारणार नाही तरी सुद्धा काही घ्यावं लागेल सोबत म्हणून विचारते. कुठं जायचं. आई काही घ्यायची गरज नाही ग. सगळी मी तिथं व्यवस्था केलेली आहे. फक्त तुला मला दोघांना जायचं. ठीक आहे म्हणला. गाडी काढली. आईला बसवलं. आई असताना सगळ्या आठवणी सांगू लागली. बघता बघता एवढं घनदाट जंगल आलं बाळा. एवढ्या रात्री तुम्हाला एवढ्या जंगलामध्ये घेऊन चाललंस का. अगं आई, अगं जंगलामध्ये सुंदर आपल्या दोघांची व्यवस्था केली. आई म्हणली ठीक आहे. आईने कुठं बांगडी टाक, कुठं झाडाचा पाला टाक. हळूहळू जंगलात गेल्यानंतर कुठं काय टाक, कुठं आपल्या साडीची एखादी चिंदी फाडून टाक, कुठं काय टाक, कुठं एखादी बांगडी टाक, कुठं चिंदी टाक. असं करत 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 रस्ता पाडला आईने. आईला सगळं माहिती होतं. पुढे गेला. आई तू झोप म्हणला होता आणि पहिला वार केला, दुसरा वार केला, तिसरा वार केल्या बरोबर आईचं काळीज काढलं. त्या काळजामधून आवाज येत होता, बाळा. आई निघालो म्हणला. ते काळीज घेतलं, निघाल्या बरोबर त्या काळजामधून आवाज आला, अरे बाळा जाताना रस्ता चुकशील, तुला सिंह वाघ खातील, एखादा प्राणी तुला धडक देईल. अरे मी माझ्या साडीची अशी काहीतरी खून केलेली आहे, त्या खुनाने तो जा म्हणजे तुला बरोबर रस्ता सापडेल. माझ्या लेकरा रात्रीचे 12 वाजले, काळजी करू नको. बघा विचार करा.
आईसाठी काही पण का बायकोसाठी काही पण, अशी जगाच्या पाठीवर म्हणणारी फक्त आई आहे. किती दुःख होऊ द्या, कुठली आई कुठल्या मुलाला काहीच मागत नाही, काहीच मागत नाही. मी स्वतः एक आईच आहे, काही मागत नाही. तुला पगार किती म्हणत सुद्धा नाही, फक्त तू जेवला का म्हणून विचारते. तसं पार्वती माता सुद्धा म्हणू लागल्या, देवा माझा पुत्र विनायक त्याचा तुम्ही वध केला, मला काही माहित नाही, मी आघोर तपश्चर्या करील आणि सृष्टीचा विनाश करून टाकेल, मी महाकाली अवतार घेईन. स्त्री जोपर्यंत आहे तोपर्यंत ती लक्ष्मी आहे. स्त्रीच्या मनात आलं तर ती काली होते, स्त्रीच्या मनात आलं तर एक भावनेनं सेवा करून ती स्वतः पार्वती सुद्धा होते. मनात आलं आपल्या नवऱ्याला त्रास व्हायचा विचार जर मना जरी तिच्या आला, माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला त्रास व्हायला, सतीचं रूप घ्यायला ती 1 मिनिट कमी करत नाही. विचार करा, म्हणजे अनेक रूपाने युक्त असलेली ही पार्वती सांगू लागली, मला काही माहिती नाही, माझा पुत्र जिवंत करा. देव म्हणले घोर संकटात या पार्वतीनं टाकलं. काय करावं, हिनं जर तपश्चर्याला बसली तर सगळा प्रलय येईल, ही महाकाली आहे. स्वतः शिव परमात्म्याच्या सुद्धा छातीवर पाय देऊन भटकलेली ती महाकाली, विनाश होऊन जाईल सृष्टीचा. काय करावं मग? देव म्हणले कुठल्या प्राण्याचं, भगवान विष्णू म्हणले कुठल्या प्राण्याचं, पशुचं देवा भगवान जिवंत करा. आता सुंदर कहाणी त्या मस्तकाचं काय झालं ते नंतर, आता हे कहाणी इकडे सोडून देऊ. गणपतीला जिवंत केलं, गणेश नाव दिलं, विनायकाला जिवंत केलं, गणेश नाव दिलं, ही कहाणी इकडे सोडून देऊ. फक्त या मुखाचं काय केलं, चतुर्थी का करावी हे लक्षात घेऊ. ज्या वेळेला हत्तीचं मस्तक बसवून त्या गणपतीला जिवंत केलं, आनंद झाला की नाही? आनंद झाला, पण त्या गणपतीच्या अगोदरच्या मुखाचं काय केलं हे महत्वाचं. आपल्याला फक्त पॉइंट हे पाहिजे आता, त्याच्यासाठी थोडं इकडं जावं. काय केलं त्या मुखाचं? देवा म्हणले 33 कोटामध्ये पहिला मान कोणाचा असेल, 33 कोटी देव आहे, त्यामध्ये पहिला मान माझ्या गणेशाला दिला पाहिजे. तुमचा कार्तिक सुद्धा पुन्हा अगोदर माझा गणेश. देव म्हणले ठीक आहे बाई, तेही आहे. देवा म्हणले पडलेलं मुख आहे, याची सुद्धा पूजा झाली पाहिजे, एक वाया नाही गेलं पाहिजे. जगाच्या पाठीवर अशी फक्त आई असते जी ती अहोरात्र आपल्या लेकरासाठी धडपड करत असते. मग या मुखाचं काय करावं? देव म्हणले आता काय करावं या मुखाचं, काय केलं पाहिजे या मुखाचं? गणेश पुराण मध्ये अतिशय सुंदर कथा आलेली आहे. काय करावं या मुखाचं मला काही माहिती नाही, पण या मुखाची सुद्धा पूजा झाली पाहिजे, मला एवढंच माहिती. देव म्हणले तू म्हणती ना ठीक आहे. त्यावेळेला चंद्रदेव हातामध्ये कमंडलू घेऊन आलेले होते. चंद्रदेवाला म्हणले बाबा एक वेळ आली होती की मी तुझ्या वेळेला पडलो होतो, आता देवादिदेव महादेव आहे मी, सृष्टीची रचना माझ्यावर आहे, तरी सुद्धा आज तुला माझ्या वेळेला पडायचंय म्हणून सांगते. देव सुद्धा देवाच्या घरी गेलेला आहे. आपण मानव आहे, देव देवाच्या घरी गेला, आपण सर्व साधारण आहेत, मानव आहेत. कधी कुणाकडून काय शिकायला मिळेल तर कधी कुणाकडून. मोठ्याला वाटतं आम्ही कधी मोठे, त्यांच्याकडून काय कोणाकडून काय मिळेल काही सांगता येत नाही, काहीच नाही. लहान मुलांकडून सुद्धा शिकता येतं. काय करावं या मुखाचं, काय करावं? त्या ठिकाणी चंद्रदेव आले, चंद्रदेवाने मोठं मन केलं. तेव्हा माझं कमंडलू आहे, त्या कमंडलू मध्ये या गणपतीचं मुख ठेवा, म्हणजे इकडं तिकडं टाकून देऊ नका, या कमंडलू मध्ये ठेवा. दर महिन्यातला एक दिवस तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं देवा, एक दिवस मी पूर्ण अवतारामध्ये येणार. जे शाप लागला होता, आम्ही क्षय झालो होतो, त्यावेळेला तुम्ही वेळेला आला आणि माझा उद्धार करून गेला. देवा मी कुठं पडलो असतो जाऊन, पण आज माझी पूजा केली जाते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे.
तसंच मी सुद्धा आज एक मोठं मन करतो, देवा एक दिवस मी दिसणारच नाही, क्षय होऊन जाईल, पण असा एक दिवस पौर्णिमेच्या नंतर चतुर्थी तिथी आहे, त्या तिथीला मी नाही दिसणार, पण भगवंता देवा महादेवा मी तुम्हाला सत्य सांगतो, त्या दिवशी मी नाही तर या गणपतीचं मुख येईल वर. पार्वती म्हणली तुम्ही एवढं मन मोठं केलं माझ्या लेकरासाठी, तो दिवस भाग्याचा असेल, जे कोणी भक्त माझ्या या गणेशाच्या मुखाची पूजा करतील ना ते संकटातून मुक्त होतील, म्हणून त्या दिवशी नाव आलं संकष्ट चतुर्थी. संकटातून मुक्त होतील. अहो एवढंच नाही देवा, एवढंच नाही, एवढ्यावर नाही मी बसणार, फक्त उपवास करून नाही, गणेशाच्या त्या मुखाची पूजा झाली पाहिजे. त्या दिवशी चंद्रदेव नाही, त्या रूपामध्ये माझा गणेश आहे, त्याचा आधीचं मुख आहे, प्रत्येक जणाने त्या पूजा केली पाहिजे. त्याच्या नावाने व्रत करणं म्हणजे त्याचं नामस्मरण करणं, नामस्मरण झालं पाहिजे. माझ्या गणेशाला अतिशय आवडीचं म्हणजे उकडीचं मोदक, तो नैवेद्य माझ्या गणेशाला दाखवला पाहिजे. जे हराळी त्याला दुर्वा म्हणतो, अशी दुर्वा माझ्या गणेशाला अर्पण केली पाहिजे. जे वस्त्र आणि उपवस्त्र माझ्या गणेशाला, जे माझ्या गणेशाला वस्त्र आणि उपवस्त्र अर्पण करतात ना देवा, ते एवढे तेवढे नाही देवा, आजन्म त्यांना वस्त्र मिळत राहतील, एवढे पवित्र असणारे. विचार करा देवा. एवढंच नाही, उकडीचा मोदक नैवेद्य, मोदक ज्यामध्ये माझ्या गणेशाला अर्पण करतील, त्या दिवशी भक्त अखंड नामस्मरण करतील, ज्यामध्ये कसलाही खंड नाही, माझ्या गणेशाचं वर्णन करतील, गुणगान गातील. तो दिवस अतिशय सुंदर असतो. मग सगळ्याला चतुर्थ्या सोडायच्या की नाही? सोडायच्या ना? सगळ्याला उपवास नाही ना, चतुर्थी सोडायची ना. मग चतुर्थी सोडायची म्हणल्यानंतर कथा 8:30ला संपवावी लागेल. आजची कथा थोडी शॉर्टकट आहे, कारण आज आपल्याला 8:30 पर्यंतच महेश स्वामींनी वेळ दिला. त्यांनी दिवसभर पूजा पाठ केली, आपण आता येऊन बसलो. नाहीतर काय, सगळ्यांचे उपवास आहेत. या कथेचं वर्णन बरोबर घेणार आहे त्या दिवशी, ज्या दिवशी आपल्या कथेमध्ये ते दिवस येणार आहे. आज काल पार्वती जन्मोत्सव झाला, थोडं कथेला हात लावते आणि कथा लगेच बंद करते. काल पार्वती मातेचा जन्म झाला, ज्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी तो आनंद घेतला. का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्ट, जगाच्या कल्याणासाठी माझी माता भगवती पुन्हा सगुण रूपामध्ये आली. माता भगवतीने सगुण साकार रूप घेतलं, काल नाव सुद्धा ठेवून झालं. पार्वतीला पार्वती नाव मिळालं, काली नाव मिळालं, उमा नाव मिळालं. आणि पार्वती शिव परमात्म्याच्या सेवेसाठी सुद्धा गेली. ही कथा अतिशय सुंदर तुम्ही आम्ही ऐकली, पण आज यही कथा मी इथं घेणार नाही. आता 10 मिनिटांमध्ये गणपतीचा आनंद थोडा उत्सव, आज चतुर्थी आहे, मला माहित आहे तुमचा उपवास आहे, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून आनंद घ्यायचा. सुंदर ते ध्यान सोपावन कान पार्वतीचा गणपती, सुंदर ते ध्यान सोपावन कान पार्वतीचा गणपती, सुंदर ते गान सुपायवले कान, सुंदर ते गान सुपायवले कान पार्वतीचा गणपती, पार्वतीचा गणपती सुंदर ते ध्यान सोपायवले कान पार्वतीचा गणपती, पार्वतीचा गणपती
किसे जाना सुंदर से गाना छुपाया वे गाना सुंदर से गाना छुपाया वे गाना पार्वती का गणपति दिल किसे जाना पार्वती का गणपति दिल किसे जाना पार्वती का गणपति दिल किसे जाना लाडो को मेरन को मोदका समाना लाडो को मेरन को मोदका समाना लाडो को मेरन को मोदका समाना लाडो को मेरन को मोदका
चक्कर येऊन पडतो. हा तिथं जागा मिळेल तिथं बसा. महेश स्वामीला काळजी वाटायली एवढं पळायला आता कुठं चक्कर येऊन पडत. तुमच्यासाठी मोदक आहे. हा हा 14 दिवस. या शिवमहापुराण कथेचा आजचा 11वं पुष्प भगवान शिव परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. तुमच्या सारख्यांचं सगळ्यांचं ज्यांनी मला दर्शन घडवलं. अजून 20 मिनिट तुम्ही गृहमंत्री मारुक्षी थांबले. ठीक आहे चालते. खाली बसलेले दुखी झाले काय? बरं किती जणांना वाटतं की कथा आणखी अर्धा तास चालणार आणि किती जणांना वाटतं की अर्धा तास संपलं? एक जण काय ते हरे 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 वहिनी ताईचं म्हणणं आलं आज आनंद 2दा घ्यायचा. चालेल ना? काही चक्कर येत नाही. आम्ही आदिशक्ती आदि मायाचे रूप आहे. महेश स्वामी उभं काळजी करतात का? आम्हाला काही अवघड नाही. आम्हाला उपवासाचं टेन्शन नाही, काही नाही. बघा आम्ही आदिशक्ती आदि माया दाखवून दिलं त्यांनी. आम्ही सुद्धा दाखवत बाजू. आम्ही महाकाली आहे. आम्ही असं तसं नाही. वेळेला आम्ही लक्ष्मी आहेत. गणपती थोडं गणपतीच घ्यायचं का मग विश्लेषण. गणेशाला काय अर्पण केलं पाहिजे? 33 कोटी देवामध्ये पहिला मान माझ्या गणेशाला दिला पाहिजे. पार्वती मातेनं विचारलं का? कार्तिक कुणाचा पुत्र आहे? मग भेद नको. मी सांगितलं ना भेद करायचा नाही. भेद नव्हता. पण असं कोणीतरी जीवनामध्ये येतं की त्यांनी काहीतरी सांगावं आणि आपलं जीवन बदलून जावं. अशा असावी माणसं, नसावी. असे नसावे. गणेश ज्याचा जन्म आईचं ऐकणं, आईच्या आज्ञेचं पालन, त्या मुखाचं दर्शन झालं पाहिजे. चतुर्थीला तुम्ही उपवास करता. आतापर्यंत उपवास किती जणांना चतुर्थी आहेत बरं आतापर्यंत? आणि आजपासून किती जणांनी करले? तू का? घर का दो काही घंटा म्हणल्यासारखं झालं. मग विचार करा आज किती जणांनी उद्यापन केलं? किती जण पूजेला बसले होते? पूजेला बसले असो की नसो, उद्यापन असो की नसो, पूजेसाठी बसले आहेत. नाही तर तसा
अथर्व शीर्षक विषय हे सुद्धा गणपतीची पूजा. पार्वती मातेनं सांगितलं की त्या चंद्राचं दर्शन का घ्यावं. आतापर्यंत आपल्याला काय माहिती होती? काहीच माहिती नाही. चतुर्थी करायची, चंद्राचं दर्शन आईने म्हणले चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडायचं नाही. आपलं तेच ठरलं. शिव महापुराणच्या अगोदर मला सुद्धा माहिती नव्हतं. शिव महापुराण हातात घेतलं माहिती की का चतुर्थी दिवशी चंद्राची पूजाच का केली जाते. चंद्रालाच मोदक असा नैवेद्य दाखवून, कमीत कमी बरं का मी माझ्या कथेच्या माध्यमातून सांगत असते, चंद्राची पूजा करा पण मोदक फेकू नका. तुम्ही पाटावर एक चंद्र काढा. चंद्र सुद्धा अर्धा नाही काढला पाहिजे. कोणी सांगितलं की अर्धा काढा? कुठे बरं अर्धा? चंद्र सुद्धा पूर्ण भरलेला आहे. पौर्णिमा ही पूर्ण आहे. चंद्र सुद्धा पूर्ण आहे, अर्धा नाही. आणि चंद्राची पूजा करायची आपल्याला. पाटावर काढून पूजा केली पाहिजे. नैवेद्य पाटावर दाखवला पाहिजे. फक्त आरती जाऊन चंद्राचं दर्शन जाऊन घेतलं पाहिजे. काय सांगावं? मोदक टाकतात फेकून. देवाला फेकून नैवेद्य आहे का? अहो दरवाजा जर बंद असेल ना महादेवाचा, पाणी फेकून टाकायची तयारी आपली, पण तरी सुद्धा पाणी घालायचंच आहे की नाही. प्रश्न असा पडला, पार्वती म्हणली देवा या मृत्यू लोकांमधले कधी सुखी कधी समाधानी होतील हो? खरं सांगा बरं, तुम्हाला पाणी घालणारे सुखी आहे का तुमचं नामस्मरण करून पाणी घालणाऱ्यांना तुम्ही स्वर्ग देता? नेमकं स्वर्ग कुणाला देता तुम्ही? देव म्हणले स्वर्गापर्यंत तेवढे पोचू शकत नाही. का बरं? तुला सांगू का मला या भक्तीची ताकद काय येते? सांगा ना. देव म्हणले आदिशक्ती आदि माया प्रेमानं भगवंताला विचारू लागली, खरंच याची ताकद काय आहे? भक्ती म्हणजे काय? या पाणी घातलेले स्वर्गाला जातात. 100% खरं आहे. पण त्याही दिवशी म्हणलं किती वेळा किती पाणी घालावं, कधी पाणी घालावं. पाणी घालण्याची एक वेळ असते. पार्वती म्हणते ना, तो बरोबर आहे. स्वर्गाला येतात जे पाणी घालतात ना भगवंताला, जे जल समर्पित करतात. कुणी केलं जल समर्पित? ब्रह्मदेवाने विष्णुदेवांनी सुद्धा केलं. ते सुद्धा स्वर्गाला येतं. मग हे ना काय नाही झालं नाही. माझ्या भक्तामध्ये निवड आहे का? देवाला, साधूला, संताला भक्त वेगळे नसतं. ठीक आहे म्हणजे मग तुमच्या भक्ताची परीक्षा घेऊ का? म्हणले पार्वती खूप हुशार होती. ती काय महादेवासारखी नव्हती 8:30 तास घ्या. पार्वती हुशार आहे. देवा पुन्हा 15-20 मिनिटं काय करायचं? सगळे जातील ना घरी. असं नाही, सतर्क आहे फार. नाही देवा म्हणले तुमच्या भक्ताची थोडी परीक्षा मला घ्यावी वाटते. देव म्हणले ठीक आहे चला आपण दोघं मिळून घेऊ. देवा म्हणले पाणी घालतात तुम्ही, त्यांना स्वर्ग देता पण मुक्त करत नाही तुम्ही. मग स्वर्ग पाहिजे का मुक्ती पाहिजे? स्वर्गामध्ये मुक्ती नाही, स्वर्गामध्ये भोग आहे. मुक्त पाहिजे. पुनरपी जननम पुनरपी मरणम या दोन्ही गोष्टी नको. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू मला नकोच. असा एखादा भक्त आहे का? त्याला निष्ठावंत असावं लागतं. म्हणजे मग कसा निष्ठा, त्याची निष्ठा कशी पाहता येईल? देव म्हणले चल तू मी दोघं बघू. देवाने एक व्रत रूप घेतलं ज्यामध्ये भस्म लावलेला आहे, अंगामधून रक्त भू गळत आहे. देवाने असं रूप घेतलं. पार्वती सुंदर असती. तुझं 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 रूप तुझंच राहू दे. फक्त मी माझं रूप बदलतो, तुला खरी भक्ताची परीक्षा दाखवतो. ज्यामधून रक्त भू गळत आहे, ज्यामध्ये अतिशय दुर्गंधी येत आहे, अशा नवऱ्याला घेऊन पार्वती एका भगवंताच्या एका शिवालयापुढे आली. शिवालयापुढे येऊन त्या नवऱ्याला बसवलं. शिवालयाच्या पायऱ्या होत्या. सुंदर अशी स्त्री पायऱ्यावर बसली आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणू लागली, अहो माझ्या पतीला महारोग कुष्ठरोग झालेला आहे. कोणीतरी नेऊन तिथं दर्शन करून आणेल का? असला रोगिष्ट माणूस रक्त को घालणारा
हे इतका लहान माणूस, त्याला शिवत सुद्धा नाही तो आम्ही. पार्वतीनं देवाकडे बघावं, देवानं पार्वतीकडे बघावं. काही जण तर म्हणले, जे विषय आणि विकार झालेले असतात असे म्हणले, अहो काय तुमचं रूप, काय असला नवरा कुष्ठरोगी, अहो चला न्यायाला सोडून तुम्ही माझ्या बरोबर चला, आम्ही अगदी महालात ठेवीन तुम्हाला. पार्वती म्हणली, काय देवा तुमचे भक्त फक्त एक लोटा जल घेऊन येतात, मनातले विकार जसेच तसेच. दिवस गेला, प्रत्येक भक्त यायचा, देवा फक्त म्हणायचे, अहो हात जोडायचे, हात, अहो माझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झालेला आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचवा, कुणीतरी दर्शन करावं, अहो कुणीतरी हो, कुणीतरी हो. हजार संख्येनं लोक आले मंदिरामध्ये, पण एका जणाने सुद्धा उचललं नाही, घेऊन गेले नाही. दिवस गेला, पूर्ण दिवस गेला. एक गरीब 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 माणूस होता, खूप गरीब, माणसामध्ये देव पाहणारा माणूस, श्रीमंत नाही. म्हणले ना महेश स्वामी जवळ रुपया नाही, पण जगद्गुरूंचे कार्यक्रम घेतात. असे काही माणसं माणसात येऊ शकणारे असतात. खरं सांगू का, मला इतकं टेन्शन होतं, शिखर शिंगणापूरची तारीख का घेतली असेल मी, मला इतकं टेन्शन. यांनी म्हणायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं घेऊ नका, तारीख पार पडेपर्यंत. आज जर इथं कथा सुरू आहे आणि 8च्या ऐवजी आम्ही 9ला जर मी इथं आले तर तुम्ही मला मारताल ना धरून. आम्ही काय वेळ आहे का, वेळेत वेळ काढून इथं बसायला, तुमची वाट बघायला? या व्यासपीठावर तोपर्यंत महाराज आहेत, खाली उतरले की काठीनं बडवायला सुरू करतात. असले महाराज काय उठून आणले काय, त्यांना 2-4 गोष्टी आम्हाला तर धरूनच मानतात, विषयच नाही. मग इतकं तसं माणसात देव शोधणारा एक माणूस होता. तो आला, पार्वती माता म्हणल्या, अहो माझ्या पतीचा वास येऊ लागलाय, येऊ दे ना, मग काय फरक आहे, येऊ दे ना. अहो माझ्या पतीला कुष्ठरोग झालेला आहे, असू दे ना, मग माणूसच आहे ना, त्याच्यामधून रक्त गळत आहे, येऊ दे ना, मग असू दे ना, काय फरक आहे. गंगेमध्ये गेलं तर गंगा म्हणते का कुष्ठरोगीस येऊ नको, मंदिरामध्ये गेलं तर भगवंत माझा म्हणला नाही, तू होता कोण, माझा भगवंत म्हणला नाही, अरे तू जातीही नाहीस, येऊ नको, तो कुष्ठरोगी येऊ नको, मी का म्हणू. असे काही असतात बरं का, म्हणून आतापर्यंत विश्व चालतं, हे सगळ्यात मोठं. ठीक आहे म्हणले, दादा तुम्हाला नमस्कार माझ्या पार्वती मातेने घातला. आणि ज्या वेळेला कुष्ठरोगी असा जो साक्षात शिव परमात्मा होते, ज्यांनी जो अवतार घेतलेला होता, रक्त ज्यामध्ये भस्म लावलेलं आहे, रुद्राक्ष माळा घातलेले, रक्त गळत आहे, असा माणूस उचलला, मंदिरामध्ये नेला आणि नेल्याबरोबर त्यांना सांगितलं तुम्ही दर्शन घ्या. त्याच्यानंतर आपण दर्शन घेतलं, साक्षात माझ्या महादेवाने दर्शन दिलं, भोळ्या शंकराने दर्शन दिलं आणि स्वतःच्या मूळ रूपामध्ये आले. पार्वतीला सांगितलं, पार्वती तू म्हणली ना मुक्ती कुणाला देतात, मी आता तुला सांगतो, एक लोटा जल घालतात त्याला मुक्ती नाही म्हणली, त्याला स्वर्गाची प्राप्ती. पण जे माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतात ना, त्याला मात्र नक्कीच मुक्ती आहे, म्हणजे तो हा. पार्वती माता उठल्या, शिव परमात्म्याचे पाय धरले, देवा तुमचे आघात लिला. खरंच काय सांगावं तुमचं, मला आत्ता कळालं की भक्ती मधला मुक्ती मधला फरक काय. भक्त होणं सोपं आहे, पण भक्ती मधून मुक्ती मिळवणं अवघड आहे. भक्त व्हायला काय लागतो, काय लागतं, एक रुद्राक्षाची माळ घातली, अशी एखादी पांढरी साडी घातली, आज पांढरी नाही पण पांढरी एखादी साडी घातली, बरोबर आहे का, भस्म करकरीत वडलं आणि गळ्यामध्ये एक रुद्राक्षाची माळ घातली की भक्तच आहे. पण तो भक्त नाही म्हणले, जो भक्त माणसामध्ये सुद्धा देव शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये आंधळ्याला सुद्धा काशीचं दर्शन झालं. विचार करा, किती दृष्टांत आहे, किती उदाहरण आहे, किती घेण्यासारखं आहे, ज्यामध्ये
ज्यांनी जगायची आशा सोडली होती त्यांच्यामध्ये जगण्याची आशा निर्माण केली. बघा, विचार करा. असे सुद्धा अजून माणसं आहेत. मग त्यांच्यामुळे ही सृष्टी चलती बरं का. देव म्हणले, तुम्हाला वाटत असेल आम्ही देव ही सृष्टी चालवतो. देव नाही, संत ही सृष्टी चालवत असतात. फरक आहे. पार्वती मातेला समाधान वाटलं. खरंच बरोबर आहे. एक लोटा जल महान आहे. काही तर बसलेल्यांनी सांगा बरं, माणसा जो रोगी, कष्टी, दुःखी, पीडित, ज्याच्या मनाची व्यथा जाणून घेऊन त्याच्यामध्ये भगवंत बघणं, ह्याच्यामध्ये देव आहे का? तिथं देव आहे. अहो, एक लोटा जल घालताना आम्ही 50 माणसाला लाथा घालतो म्हणून. सरक तुझं आहे का? देवापाशी भांडणं. तुझा देव आहे का? सरक, मी अगोदर आले, मस्त मांडी घालला. अहो, देवाचं दर्शन नाही. एका गावामध्ये मला सांगितलं, ताई एकच बोला म्हणजे महिलांना मंदिरात यायचं बंद करा. म्हणलं काय खरं नाही, मलाच बोलवून मोकळं करायचं. तुमचं काय? तसं नका सांगू म्हणलं. मग का विचारलं मी, काय झालं बरं? काय यायचं नाही त्यांनी? अहो म्हणले, काय सांगावं, या महिला जर दर्शनाला आल्या अशी भली मोठी मांडी घालतात म्हणल्या, देव आमच्या कब्जात घेतलाय असं करतात म्हणल्या, पुढं ताट असं म्हणल्या, मंत्र तर कुठलाच येत नाही म्हणल्या, धड कुठला मंत्र येत नाही, काही नाही, पण आज यांची घंटाभर पूजा चालते. आम्ही जर आलो ना तर यांच्या पाठीचंच दर्शन करायचं, माघारी जायचं. देव दिसतच नाही. देव दिसत नाही. मग त्याच्यामध्ये देव आहे. कुठं देव आहे नेमकं? देव कुठे? देव कुठे? कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयुष तिहारी बोले तार तार हो, आयुष तिहारी बोले तार तार हो, नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयुष तिहारी बोले तार तार हो. हर हर देव. देव कशामध्ये? देव कुठे नेमका? देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये. देव ब्रह्मांडामध्ये व्यक्त ज्या त्या ठिकाणी. देव कुठंच नाही असं नाही. देव चराचरामध्ये व्यक्त आहे. का? पृथ्वी अवघी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार. आता कोठे ठेव पाय, जेथे तेथे महादेव. जिथं तिथं महादेव आहे. कुठंच नाही असं नाही. देव काही कन्याकुमारी मध्ये नाही, देव काही केदारनाथ मध्ये नाही, देव काही रामेश्वरम मध्ये नाही. देव कुठे आहे? या कथेमध्ये. कुठे आहे? जे भक्त नाचतात, आनंद घेतात, तिथं कैलास आहे. पार्वतीनं प्रश्न विचारला, देवा तुम्ही कुठे आहेत? कैलासात आहेत का? देव म्हणले, कैलासामध्ये नाही, मी मेरू पर्वतावर नाही, मी कैलास पर्वतावर नाही. जे भक्त शुद्ध अंतःकरणाने माझं नाव घेतात, मी तिथं आहे, भक्ताच्या जवळ आहे मी. मग विचार करा, देव कुठे? देव आपल्या जवळ आहे. फक्त देव कुठे नाहीत असा प्रश्न आहे. ज्याच्या जवळ नाहीत ना ते आहे. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते काटी बनकर मत रखना, काटी बनकर मत रखना. भला किसी को पुष्प नहीं बन सकते काटी बनकर मत रखना, काटी बनकर मत रखना. भला किसी का करना सको बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते काटी बनकर मत रखना.
कथेचा आजचा 11वा दिवस. ते चुकीचं म्हणले, मलाच आठवण पुढचं. 11वा दिवस आणि 11 दिवस कथा तुम्ही ऐकली आणि या व्यासपीठावरून गेली. विचार करा कसे 11 दिवस गेले मलाच कळले नाही. आज 11 दिवस झाल्यासारखं वाटायला लागलं. बघता बघता 21 दिवस कधी येतील सांगता येत नाही. मग निरोप समारंभ. आता इथून पुढचे फक्त दिवस मोजत जायचं. 11 गेले आता 12 गेले आता 13वा. काही काय म्हणते काही कर म्हणा काय सेवा कमी आहे का? असो सुंदर अशी शिवमहापुराण कथा भगवंताच्या चरणी समर्पित करून तुमच्या सगळ्यांचे दर्शन घडवून आणणारे महेश स्वामी त्यांच्याही चरणी नतमस्तक. त्याबरोबर डबल पावलाचा चान्स नाही. उगं म्हणतो चक्कर येऊन पडला तर खरंच पुन्हा माझीच पॉझिटिव्ह येऊन बसत येईल का नाही चक्कर? नाही लक्षात ठेवू. हो द्या नक्की 2 तारीख नाही का? अगोदर आधी ईश्वराचा आदेश आला ना, आता आदिशक्ती आधी माहितीचा आला मागून. दोघांनी मिळून ठरवलं कथा तुम्हाला 15 मिनिटं जास्त एक्स्ट्रा दिली बघा भगवंताची दिली. असो इथे श्याममयी पूजा श्रीमद शंकर पादयो अर्पिता तेन देवेश प्रियंकर मे सदाशिव प्रियतम मे सदाशिव सांबरे नमः पार्वती पते शिव.